आपल्याकडे आपल्याकडे 3 ऋतू आहेत. उन्हाळा, हिवाळा आणि पावसाळा. पण एक कॉमन सीझन आहे आणि तो म्हणजे सर्दी, खोकला आणि ताप. कुठलाही ऋतू असला तरी तरी हा सीझन असतोच असतो. त्यामुळे मला काय वाटतं की पावसाचा पहिला थेंब जो आहे ना, तो पडल्यानंतरच आपल्या आपल्या शरीरातला जो व्हायरस आहे तो म्हणत असेल की चला चला मुलांनो, आता आता सुट्टी संपलेली आहे आणि आता आपण कामाला लागूया. बघा ना, पाऊस सुरू झाला ना झाला की लगेचच आपलं व्हायरल इन्फेक्शन सुरूच होतं. मला काहीही झालेलं नाही, आय एम परफेक्टली ऑल राईट. पण पाऊस आणि आजारपण यांचं एवढं घनिष्ठ नातं आहे ना, की ते आजारपण जेव्हा सुरू होतं तेव्हा प्रत्येक घरातून एक वाक्य कॉमन असतं. अरे यार, ती ती विक्सची बॉटल कुठे ठेवली आहे, मला वाफ घ्यायची आहे, मला जरा शोधून दे, इथेच होती ना, कोणी घेतली. तुम्हाला सांगते, आधार कार्डाला जेवढं महत्व नसेल ना तेवढं त्या दिवसांमध्ये त्या विक्सच्या बॉटलला असतं. खरंच. त्यानंतर आपलं आजारपण म्हटलं की आईच्या अंगात जे काही असं काही संचारतं ना, की बापरे. आपण तिला म्हटलं, आई आई जाम सर्दी झाली का मला, तर तिचं आपलं चालू होतं, सांगितलं होतं मोबाईल इतक्या वेळ बघू नको म्हणून, तरी आपलं काय ऐकायचं नाही. तिला म्हटलं, आई एक घसा जाम दुखतोय माझा. मग तिचं चालू होतं, सांगितलं कोणी होतं इतक्या वेळ रात्रभर जागरण करायला, वेळेत झोपायचं ना जरा, ऐकायला नको अजिबात. तिला म्हटलं, आई आई तापासारखं वाटतंय ग मला. मग तिचं चालू होतं, कोणी सांगितलं होतं त्या दिवशी त्या हॉटेलमध्ये जाऊन हादडायला, हां आता पावसाळा आलाय, जरा काहीतरी तोंडावरती बंधनं ठेवायची तर नाही. अरे यार, तिच्याकडे प्रत्येक गोष्टीवरती उत्तर असतं. पण एक आहे यार, तिच्याकडे जो रामबाण उपाय आहे ना या सगळ्यावरती, तो जाम हॅट्स ऑफ आहेत त्याच्यासाठी. ती जो काढा बनवते ना, त्या काढ्यामध्ये काय नाही टाकत, सगळ्या गोष्टी टाकते. धने, जिरे, आलं, हळद, सुंठ, त्याच्यानंतर पारिजातकाची पानं, तुळशीची पानं, बेलाची पानं, अळशी, कोरफड, गूळ थोडासा आणि लवंग, जिरं, दालचिनी, असं सगळं असतं. काळी मिरीची पावडर असते त्याच्यामुळे. तो जो जहाल काढा ती तो देते ना, आहा, एक एक कप घेतल्यानंतर तर आपलं सर्दी खोकला सगळं निघून जातं. खरंच सांगते, तुम्ही पण करून बघा नक्की. आणि जर का एखाद्याचा व्हायरस अगदी चिवट असेलच आणि नाहीच गेला, तर मग मात्र त्याला डॉक्टरचं तोंड मात्र नक्की बघायला लागतं. डॉक्टरकडे गेल्यानंतर पहिला प्रश्न त्यांचा असतो, चला आ करा. आपल्याला आ करायला 2 सेकंद लागतात, पण त्याला बिल फाडायला 5 मिनिटं लागतात. आणि वरती त्यांचं सजेशन असतं की आता पावसामध्ये कुठेही काही भिजायला जाऊ नका. तेव्हा आपल्या लक्षात येतं, अरे देवा, हे आजार पण आपल्याला कोणामुळे उद्भवलंय? आपल्याच प्रिय मित्र किंवा मैत्रिणीमुळे. कारण त्यांचा अट्टहास असतो, अरे पहिला पाऊस आहे, भिजायलाच पाहिजे, ए चल ना जाऊया ना, 5 मिनिटं तरी भिजूया प्लीज प्लीज. आणि त्यांच्या हट्टाला आपण बळी पडतो आणि भिजायला जातो. बरं, ही मंडळी फक्त 2च मिनिटं काहीतरी पावसामध्ये भिजल्याचं नाटक करतात, नंतर छत्री घेऊन आपले उभे असतात आणि आपण आपले मूर्खासारखे पावसामध्ये भिजतो आणि आजारपण ओढवून घेतो. त्यामुळे आजारपण जर का यायला नको असेल तर सगळ्यांनी एक टीप नक्की लक्षात घ्या की रात्री 2 कप पाणी घ्यायचंय, त्याच्यामध्ये थोडंसं चिमूटभर जिरं, चिमूटभर काळी मिरीची पावडर, हळद आणि आपली दालचिनी पावडर असं घालून ठेवायचं. सकाळी उठल्यानंतर ते उकळवायचं, 2 कपचं 1 कप करायचं आणि गरम गरम ते प्यायचं. त्याने जी इम्युनिटी तुमची मस्त छान वाढते की काही सर्दी खोकला ताप काहीही होणार नाही तुम्हाला. नक्की करून बघा. आणि एक माझं वाक्य जे आहे ते नक्की लक्षातच ठेवून घ्या, पावसाळा हा खरंच रोमॅन्टिक आहे. पावसाळा खरंच रोमॅन्टिक आहे, पण त्याच्याबरोबर जो व्हायरस येतो ना, तो खूप जास्त सोशल आहे. त्याच्यामुळे काय होतं की तो घरातल्यांना सगळ्यांना भेटल्याशिवाय तो काही जात नाही. त्याच्यामुळे पावसामध्ये भिजा, पण हे व्हायरल इन्फेक्शन जरा टाळा. तर मी सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली का, ह्याचं कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि जसं लाईक शेअर फॉलो तर तुम्ही इन्स्टावरती करताच आहात,
तसंच यूट्यूबचा चॅनलसुद्धा माझा नक्की सबस्क्राईब करा. बाय.